यूट्यूब चॅनलमध्ये मी रसाळ सर हार्दिक स्वागत करतो। आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर पाहणार आहे। बघा, या ठिकाणी आपण एक स्मॉल सॉलिड स्फिअर कन्सिडर केलेला आहे, ज्याचं मास कॅपिटल एम आहे, ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि या ठिकाणी हा स्फिअर आहे। बघा, त्यानंतर त्याच्या सेंटर ऑफ मास मधून, स्फिअरच्या सेंटर ऑफ मास मधून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण पास केलाय। मग हा जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर या पद्धतीने तो स्फिअर रोटेट होणार आहे, बरोबर। मग याच्या रिलेटेड जर ह्या ऍक्सिसला आपण सेंटर ऑफ मास मधून जाताना पाहत असेल तर एक प्रकारचा हा डायमीटर आहे, त्या स्फिअरचा काय डायमीटर। या डायमीटरच्या रिलेटेड आपण काय घेणार आहे, इनर्शिया घेणार आहे, बरोबर। आता लक्षात घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट डायमीटर इज गिवन बाय, काय दिले आपल्याला व्हॅल्यू 2/5 mr²। काय 2/5 mr²। या ठिकाणी m काय मास ऑफ द स्फिअर अँड r बी द रेडियस ऑफ दॅट स्फिअर, ही व्हॅल्यू तुम्हाला विचारली होती। आणखी लक्षात घ्या, आपण जर रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस यांच्यामधलं जर रिलेशन काढणार असेल, सपोज आपण या इक्वेशनला एक मानलं आणि दुसरं इक्वेशन आहे, लक्षात घ्या, रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ गायरेशन अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, वी नो दॅट I is equal to mk²। जर समजा तुम्ही रिलेशन घेतलं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन मधलं, तर काय येणार आहे I = mk²। जर तुम्ही इक्वेशन 1 पाहिलं, इक्वेशन 2 पाहिलं, तर दोन्हीचे डाव्या बाजू जे आहे ते काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, डावी बाजू काय सारखी, म्हणजे याचा अर्थ काय होतो, उजवी बाजू पण काय आहे सारखी। मग याची उजवी बाजू काय 2/5 mr² आणि याची उजवी बाजू काय I = mk², बरोबर आहे का। मग mk² आणि 2/5 mr² जर आपण एकत्र केलं तर काय भेटेल, therefore from equation 1 and 2 we can write mk² is equal to 2/5 mr²। 2/5 mr²। आता हा जो m आहे तो k² ला काय मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होणार डिवाइड, m ला m काय होणार कॅन्सल। आपल्याला काय मिळालं k² is equal to 2/5 r²। टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर काय भेटेल, रूट ऑफ k² is equal to रूट ऑफ 2/5 r²। आता हे वर्गमुळाला वर्ग कॅन्सल झालं, काय येणार k। आता इथं वर्गमुळामध्ये काय राहील, रूट ऑफ 2/5 इंटू काय येणार आहे r² चं वर्गमूळ, दॅट इज r। मग तुम्हाला हे रिलेशन भेटलं, कशामधलं रिलेशन आहे, तर k म्हणजे आहे रेडियस ऑफ गायरेशन आणि r काय आहे रेडियस आहे। मग दिस इज द रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ गायरेशन अँड रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर, बरोबर। मग रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, इट इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर। मग हा तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन भेटतो, कशासाठी भेटणार आहे, सॉलिड स्फिअर साठी। किती भेटणार आहे, तर रूट 2/5 इंटू r। याच पद्धतीने तुम्ही रिंग साठी रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन घेऊ शकता, डिस्क मधलं सुद्धा रिलेशन त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला, आपले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे अजिबात विसरायचं